जॉब सोडलाय. मी जॉब सोडलाय. तुम्ही जे ऐकलंय ते एकदम बरोबर आहे गाईज. मी जॉब सोडलाय. आणि का बरं सोडलाय? तेच रिझन ऑब्विसली. बट त्याच्या आधी लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव सायली शेटे. मी 2020 पास आउट आहे. येस, मी कोविड पास आउट आहे. तर माझी जी लागली होती ना, म्हणजे एकदम मारून घ्यायची स्वतःची, ती मला लहानपणापासून सवय आहे. तर ते आपण इग्नोर करूया. सो मी जॉब का बरं सोडला? कारण की यार तेच सर्वांचे जे रिझन्स आहेत. तो माझा रिझन आहे की मी एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम करायचे. ज्या लास्ट कंपनीमध्ये मी काम करत होते. बिझनेस डेव्हलपर माझा रोल आहे, म्हणजे सॉरी होता, माय बॅड. तर त्याच्यात ऑब्व्हियसली स्टार्टअप आहे, तुम्हाला जास्त काम करावं लागते. त्याच्यानंतर बिझनेस डेव्हलपर असल्यामुळे क्लायंट्सला कनेक्ट करा, कम्युनिकेट करा, रिच आउट करा, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. 24/7 आम्ही काम करायचो. अरे यार, आम्ही सॅटर्डे संडे पण करायचो. म्हणजे सॅटर्डे संडेला काही वेबिनार्स असेल, काही सेमिनार्स असेल, कंपनीने कोणत्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं असेल किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, एक्सेट्रा एक्सेट्रामध्ये फक्त तुम्ही करा. मला काही प्रॉब्लेम नाहीये. ऑब्व्हियसली काम आहे, काम करायला सगळ्यांना आवडतं. पण यार त्या कामामध्ये मजा पाहिजे ना. मला असं वाटतं तेच काम करायला सगळ्यांना आवडते जे काम करून मजा येते. तर त्याच्यामुळे मग असं झालं की यार जे काम करून मजा येत नाही, त्याच्यामुळे मग असं झालं की जे काम करून मजा येत नाही ते का बरं करा. हे मला समजायला 5 वर्ष लागले. 5 वर्ष आधी जर हा डिसिजन घेतला असता ना की मला माहिती तुम्हाला जॉब नाही करायचंय, तर काही थोडं लवकर चांगलं झालं असतं. पण आता मी हा डिसिजन घेतलाय जेव्हा मी 28 वर्षाची झाली आहे. अँड माझ्या घरचे म्हणतात की लग्न कर लग्न कर लग्न कर. तेव्हा मी सोडलाय जॉब. सिक्सर. तर आता मला माहित नाही, तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे बॅकअप प्लॅन आहे, तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे दुसरी ऑफर आहे, तर ती नाहीये. माझ्याकडे कोणता बॅकअप प्लॅन नाहीये, माझ्याकडे कोणती दुसरी ऑफर नाहीये. मला काही येत नाही. मी का व्हिडिओ पोस्ट करते तुम्हाला माहितीये? कारण की मी विचार करते आपण जर्नी डॉक्युमेंट करूया. आता मी वर जाते, काहीतरी चांगलं करते आयुष्यात, स्वतःची अजून लावून घेते आणि खाली येते की लग्न करून लेकरं बाळ सांभाळते. ते बघावं लागणार नाही का? तर हे बघताना किती मजा येईल ना. त्यामुळे मी विचार केला की आपण डॉक्युमेंट करूया. सायली शेटे ची जिंदगी झंडवा और अच्छी बनवा. जमलं नाहीये पण इग्नोर करा. तर तसं काहीतरी ट्राय करू. तर ते जसं झालंय, तर त्याच्यामुळे मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही एकदा बघा. यार मला तुम्हाला एक गोष्ट सांगू का एकदम मनातून? मला माहिती आहे मला खूप म्हणजे प्रेशर येणार आहे ऑब्व्हियसली. बट जेव्हा तुम्ही हा डिसिजन घ्याल ना की तुम्ही ते कराल जे तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला जी खुशी मिळेल ना, जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ना, आणि त्यानंतर तुम्ही जे अचीव्ह कराल ना, त्याच्यात तुम्हाला जी खुशी मिळेल ना भाई. म्हणजे तुम्ही समजा आता 1 लाख कमवताय, तेव्हा तुम्ही समज फक्त 50,000 कमवत असाल, पण ते तुम्ही करताय ज्याच्यात तुम्हाला खुशी मिळते, तर ते सगळ्यात बेस्ट काम. मला ते करायचं. सो मी फायनली ते करत आहे. सो वेलकम टू माय चॅनल सायली की दुनिया. तर ती आपण बघूया कशी बनवते. मला जे पण थोडंफार कळेल, समजेल, आपण ते बोलूया, गप्पा करूया. तुमच्याकडे काही आयडियाज असतील की आता तू जॉब तर सोडलाच आहे, तर तू हे ट्राय कर किंवा ते ट्राय कर किंवा असं ट्राय कर किंवा तसं ट्राय कर आणि मजा कर, तर मला ते आयडियाज पण सांगा. पण थोडे बजेटमध्ये या, म्हणजे कंगालीमध्ये सांगा. माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत, अजिबात पैसे नाही आहेत, ठीक आहे. गरिबीवाले आयडिया सांगा, तर आपण ते पण करूया. तर आपण मजा करूया, ही जर्नी बघूया आणि लेट्स सी काय होते पुढे. बघताना मग माझ्यासोबत. तर मी रिक्वेस्ट करत आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट पण करू शकता जे तुमचे आयडियाज आहे ते, आणि मला सांगू शकता. मी जर ते म्हणजे माझ्या बजेटमध्ये असेल आणि मी करू शकत असेल तर आपण ट्राय करूया. देन आपण तो एक्सपिरियन्स मजा करूया. तर मजा येणार ना गाईज. सो लेट्स डू दॅट. चला मग ठीक आहे, खूप बोलले मी. आपण खूप गप्पा करू अशाच. त्यासाठी ऑल द बेस्ट टू मी. थँक्यू सो मच. बाय बाय.